मुंबईत काँग्रेस विरोधात भाजपचं आंदोलन. टिळक भवनासमोर भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. पोलिसांकडून भाजप कार्यकर्त्यांची धरपकड. संभाजीनगरमध्ये भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन. भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. शरद पवार सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. काल जंतर मंतरवर आंदोलकांच्या भेटीनंतर पवार मोदींच्या भेटीला. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत भेट घेतल्याची माहिती. पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस. सलग तिसऱ्या दिवशी लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित. राज्यसभेचं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब. तरुणाईवरील अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ विरोधक आक्रमक. संसदेत काळे कपडे घालून विरोधकांकडून निषेध. केंद्र सरकार विरोधात विरोधकांची घोषणाबाजी. काल रात्री जंतर मंतरवर आंदोलकांच्या भेटीनंतर आज उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद. सरकारनं वेळीच आंदोलकांची भेट घेतली असती तर प्रकरण इतकं वाढलं नसतं. जन की बात ऐकत नसाल तर ही लोकशाही कसली, उद्धव ठाकरेंचं विधान. दिल्लीत आंदोलनादरम्यान राहुल गांधींना दुखापत. झटापटीमध्ये राहुल गांधींच्या नाकाला दुखापत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची राहुल गांधींच्या आंदोलनावर टीका. विद्यार्थ्यांचा राजकीय साधन म्हणून वापर. एक्स पोस्ट करत धर्मेंद्र प्रधानांचा राहुल गांधींवर निशाणा. वंचित बहुजन आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक. दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष मारहाणीचा निषेध. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची ही मागणी. मनोज जरांगेंनी घेतली जंतर मंतरवरील आंदोलकांची भेट. आमच्याही आंदोलकांना असंच दडपण्याचा प्रयत्न केला गेला. विद्यार्थ्यांनी मात्र जंतर मंतरवरील जागा सोडू नये, जरांगेंचं आवाहन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज वाढदिवस. वारीत साजरा करणार वाढदिवस. वेळापूरमधून मुख्यमंत्री वारकऱ्यांसोबत माऊलींच्या पालखीत पायी चालणार. निधनानंतर अजित पवारांची आज पहिली जयंती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बारामतीत विमान अपघात स्थळी भेट. सुनेत्रा पवार जय पवारांकडून अजित पवारांना अभिवादन. आज शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी होणार जाहीर. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना महायुती सरकारची अनोखी श्रद्धांजली. 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार 36,585 कोटींचा लाभ. राम मंदिरातील चोरीनेही जे विचलित होत नाहीत त्यांना कशाची लाज उरलेली नाही. राम मंदिर दानचोरी प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाचे ताशेरे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करण्याची कोर्टाची सूचना. मुंबईत सकाळपासून पावसाची संततधार. मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये शनिवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज. उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भातही पावसाची शक्यता.